मित्रांनो, सर्वांना सप्रेम जय जिजाऊ। मुंबईमध्ये रवींद्र वायकर विरुद्ध अमोल कीर्तीकर हा तगडा सामना झाला। मुंबईमधलेच काय, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक सांगत होते अमोल कीर्तीकरांचा विजय हा निश्चित आहे। कीर्तीकरांचे वडील सुद्धा स्वतः विद्यमान खासदार असताना सुद्धा ते जरी शिंदे साहेबांसोबत त्यांच्या पक्षात गेले असले तरी सुद्धा ते वायकरांसोबत राहिले। ते मुलासोबत राहिले नाहीत, त्यांच्या पक्षात गेले। परंतु शेवटी बाप मन असतं। आज फादर्स डे आणि त्याच निमित्ताने या प्रमुख विषयावर चर्चा करत असताना महाराष्ट्रामध्ये एक खासदार हा सेटिंग करून, पैसे देऊन किंवा घोटाळे करून त्या ठिकाणी जर 48 मतांनी निवडून आला असेल तर महाराष्ट्रात या विषयावर चर्चा झाली पाहिजे। का विरोधी पक्ष गप्प बसलाय? का उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा शिवसेना असेल किंवा संपूर्ण महाविकास आघाडी असेल, या प्रकरणाच्या पाळामुळाशी का जात नाही? मित्रांनो, माझं तर स्पष्ट मत आहे, कायद्याचं राज्य आहे, कायद्याने सगळ्या गोष्टी होतात, झाल्याच पाहिजेत। परंतु रवींद्र वायकर साहेब जे चेटिंग करून त्या ठिकाणी खासदार झाले आहेत असं प्रथम दर्शनी लक्षात येत आहे। त्याचं कारण आपण सविस्तर पाहूच। पण रवींद्र वायकरांनी जर निवडून येण्यासाठी जर चिटिंग केली असेल आणि 48 मताचा काहीतरी घोटाळा केला असेल, घोटाळा झाला असं वाटत असेल आणि वाटतंय सुद्धा, तर त्यांची खासदारकी रद्द का करू नये? झाली पाहिजे की नाही? 48 मतं ज्या 2 राऊंडमध्ये अमोल कीर्तीकर म्हणजे निवडून सुद्धा आले, जाहीर करण्यात आले किंवा 3 वेळेस डिक्लेअर सुद्धा केलं, तरी सुद्धा अमोल कीर्तीकरांना विजयी घोषित केलं नाही। कुठंतरी पाणी मुरतंय हे ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस आता गोष्ट स्पष्ट झाली। मित्रांनो, याच विषयावर चर्चा करायचे। सर्वांना सर्वप्रथम जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र। मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। विनंती एवढीच आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या लोकांपर्यंत पाठवा। लोकांची जनजागृती आणि खरी माहिती लोकांपर्यंत गेली पाहिजे। आणि महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे, हा सळसळत्या रक्ताचा महाराष्ट्र आहे। तो असा काहीतरी चुकीचं होतंय म्हणून थंड ठेवण्यात विनाकारण अर्थ नाही। याचा अर्थ कायदेशीर प्रक्रिया ही आपण समजून घेतली पाहिजे। ज्या रवींद्र वायकर साहेबांची मी चर्चा केली, जे 48 फक्त मतांनी खासदार झाले, तेही मुंबईतून, जी मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, जी मुंबई महाराष्ट्राची अस्मिता आहे आणि जी मुंबई इथल्या मराठी माणसाचे आज सगळ्या परप्रांतीयांच्या हातात जाते की काय असा संशय एका बाजूला येत असताना दुसऱ्या बाजूला मात्र तीच मतं ही फिरवली जात आहेत, घोटाळे केले जात आहेत। रवींद्र वायकर साहेबांचे सक्के मेहुणे ज्यावेळेस अमोल कीर्तीकरांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यांनी सांगितलं की इथं ईव्हीएम मशीन मध्ये काहीतरी घोटाळा झालाय, इथं निवडणूक प्रक्रियेत त्या अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक त्यांना कोणतरी फोन करतंय आणि सरकारचा हस्तक्षेप असल्याशिवाय ही गडबड होणारच नाही। त्या जिथं मतांची जी काही काउंटिंग सुरू होती तिथले ईव्हीएम मशीनवर नियंत्रण ठेवणारे जे काही सीसीटीव्ही आहेत ते सगळे फुटेज अचानक बंद केले। आणि सगळ्यात महत्वाचं, मुंबईमध्ये अमोल कीर्तीकरांना निवडून डिक्लेअर केल्यानंतर, जाहीर केल्यानंतर सुद्धा पराभव त्या ठिकाणी पत्करावा लागला। कारण पहिल्या राऊंडमध्ये म्हणजे समाधान झालं नाही, दुसऱ्या राऊंडला सुद्धा समाधान झालं नाही वायकरांचं, तिसऱ्या राऊंडला सुद्धा वायकरांचं समाधान झालं नाही। ते म्हणायचे अजून पोस्टलची रिकाउंटिंग करा, अजून परत मशीन तपासा। म्हणजे एक निवडणुकीची प्रक्रिया असताना 45 दिवस मशीन निकाल लागल्यानंतर तशाच ठेवायचे असताना मशीनमध्ये गडबड करून जर स्वार्थीचं राजकारण साध्य होणार असेल तर हा पदाचा सुद्धा गैरवापर आहे। कोण आहे या सगळ्यांशी? या गोष्टीच्या पाठीशी कोण आहे? वायकरांना कुणी खासदार केलं? कोण वाचवतंय? अधिकाऱ्यांना सतत फोन कोण करत होतं? या सगळ्यांचा भांडाफोड एका प्रकरणामुळे झाला। ते प्रकरण असं आहे की ईव्हीएम मशीन हॅक करणारा मोबाईल
रवींद्र वायकर साहेबांच्या जे आता खासदार म्हणून जाहीर केले गेले त्यांच्या मेहुण्याकडे होता, तो डायरेक्ट तिथं जी ईव्हीएम मशीन कंट्रोल करणारा अधिकारी आहे त्याच्याशी कनेक्टेड होता आणि त्या दोघांची सलगी होती, संबंध होता, ओळख होती. आणि सगळ्यात महत्वाचं, उद्धव ठाकरे साहेबांचा माणूस 100% पाडायचा आणि सत्ताधाऱ्यांचाच निवडून आणायचा, हे जसं काही फिक्स झालं होतं. निवडणूक निर्णय अधिकारी, तिथले संबंधित राज्याचे निवडणूक जे प्रमुख आहेत ते आणि इतर सगळी यंत्रणा ही जर निपक्षपातीपणे जर काम केलेलं असतं, अमोल कीर्तीकरांना जाहीर केल्यानंतर, मग ठाकरेंनी गुलाल उधळल्यानंतर तो गुलाल अचानक नाराजगीत कसं काय बदलला गेला? कारण ईव्हीएम मशीनमध्ये गडबड करण्यात आली. पहिल्यापासून सांगतोय, ईव्हीएम मशीनवर सगळ्यांचं ऑब्जेक्शन आहेच. ईव्हीएम मशीनवर मतदान झालंच नाही पाहिजे. बघा, एक 48 मतांनी डायरेक्ट खासदार जाहीर करून टाकला. हा किती मोठा संशयाचा सगळा खेळ आहे. आज निवडणूक आयोग जागं झालं ज्यावेळेस तक्रारीवर तक्रारी झाल्या आणि ज्यावेळेस गुन्हा दाखल झाला त्यावेळेस कुठल्याही क्षणी आता अमोल कीर्तीकर कोर्टात, खरं तर सुप्रीम कोर्टात सुद्धा या विषयावर गेलं पाहिजे, ते जाणार सुद्धा आहे. परंतु रवींद्र वायकरांचा मेहुणा ज्या प्रकरणामध्ये दोषी आहे त्याच प्रकरणामध्ये 48 मतं फिरवली म्हणून वायकर साहेब निवडून आले. एकतर यांची खासदारकी रद्द करा किंवा यांची जबाबदारी काढून परत अमोल कीर्तीकरांना खासदार म्हणून जाहीर करा. याच्यापेक्षा दुसरी काहीच असू शकत नाही. उद्धव ठाकरे साहेब असतील, त्यांचे शिवसैनिक असतील, त्यांची सगळी लढणारी टीम असेल, कायदा त्यांना सगळा माहीत आहे आणि ते ताकदीनं लढतील सुद्धा. परंतु जो काही भोंगळ कारभार समोर आलेला आहे, सेटिंग आणि गडबडे कसे होतात. बरं, हे काय मी म्हणतोय का? उद्या हे सिद्ध झालं म्हणूनच गुन्हा दाखल झाला. गुन्हा दाखल झालेलाच उद्या निवडणूक आयोगापर्यंत आणि माननीय सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं तर कुठल्याही क्षणी रवींद्र वायकरांची त्यावेळी खासदारकी रद्द होऊ शकते. कारण हे सगळं घोटाळा करून, कारण पहिल्या उमेदवाराला निवडून आले म्हणून जाहीर केल्यानंतर आणि 400, 450 परत 5-6 हजारापर्यंत फरक दाखवला गेला आणि त्याच्यानंतर परत रिकाउंटिंगमध्ये हे सगळं परत मायनस करत आले. मायनस झालंच. काही मतं अमोल कीर्तीकरांचे जाणीवपूर्वक रवींद्र वायकरांची ज्यांच्यावर छाप होती, त्यांच्या पक्षाची ज्यांच्यावर छाप होती, त्यांनी बरोबर वायकरांनी सांगितलं म्हणून मतं बाद केली आणि अमोल कीर्तीकरांना पराभव पत्करायला लावला. ही सिस्टीम सोबत बेकायदेशीर पद्धतीनं चालवलेला खेळ होता आणि माननीय निवडणूक आयोग असेल, कायदा असेल आणि कायदेशीर बाबी असेल, जर तिथल्याच निवडणूक अधिकाऱ्यांनी हे सगळ्या धाब्यावर बसवले असतील आणि हे सगळं म्हणजे असं काही झालंच नाही असं जर समोर मांडण्याचा म्हणजे केविलवाना प्रयत्न जर होणार असेल तर साहेब हे दुर्दैवी आहे. म्हणून कदाचित महाराष्ट्रामध्ये अशी बातमी येऊ शकते की मेहुण्याला अटक झाली, संबंधित अधिकाऱ्याला अटक झाली, त्या निवडणूक प्रक्रियेत घोटाळा झालेला आहे, रवींद्र वायकरांनी ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळाच केलेला आहे आणि मग स्वतःला बरोबर मतं वाढवली आणि विद्यमान ज्या माणसाची उमेदवारांची जाहीर केलेली परत रद्द करून स्वतःची जाहीर करायला लावली. ही सगळी प्रक्रिया दोषी पूर्ण आहे. म्हणून यांची खासदारकी रद्द होऊ शकते. अशी बातमी आली तर आश्चर्य वाटायला नको. पण लक्षात घ्या, या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही कायदा निर्माण केलेला आहे आणि कायद्याचं राज्य आहे, त्या कायद्याचा उपयोग करून, त्या कायद्याचा गैरवापर करून कोणी जर स्वतःच्या पदासाठी हे करणार असेल तर त्याला संधी मिळणार नाही. कारण शेवटी विजय हा सत्याचा असतो. सत्यमेव जयते उगाच जन्माला आलेलं नाही. परंतु या सगळ्या खेळामध्ये लोकशाहीची मात्र चेष्टा होते. रवींद्र वायकरांनी लोकशाहीची चेष्टा केली, निवडणूक प्रक्रियेची चेष्टा केली, पदाचा गैरवापर केला, पदाचा दुरुपयोग केला. वायकरांचा मेहुणा जर त्याच्यामध्ये प्रत्यक्ष आरोपी म्हणून सापडला असेल आणि ईव्हीएम मशीन हॅक करणारी सिस्टीम जर त्यांच्याकडे होती तर महाराष्ट्रातल्या
जे काही सत्ताधारी निवडून आलेले आहेत त्या सुद्धा मशीन मग तशाच केल्या असतील का, किंवा जे काही अजून एक दोन खासदार म्हणजे निवडणुकीमध्ये पुढे आणून त्यांना जर जिंकवण्याचा म्हणजे जो काही प्रयत्न झाला असेल तो जर इतका डेंजर परिस्थितीमध्ये पुढे आला असेल तर मग खासदारकी रद्द का करू नये आणि पदाचा गैरवापर का झाला नसेल हे महाराष्ट्रासमोर येईलच. धन्यवाद. पण बघा, खऱ्याला न्याय मिळतोच. उद्धव ठाकरेंना पण न्याय मिळेल, त्यांच्या शिवसेनेला पण न्याय मिळेल आणि निष्ठावंत शिवसैनिक म्हणून अमोल कीर्तीकरांना सुद्धा न्याय मिळेल असं मला वाटतं. बाकी कायदा श्रेष्ठ आहे. धन्यवाद. पण जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे हे म्हणायची हिंमत आपण समोर मांडली पाहिजे. खरं आहे ना? मग जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्या लोकांपर्यंत जाऊ द्या. धन्यवाद.